नमस्कार मंडळी, मी संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की बटाट्याचे पराठे कसे बनवायचे। तर हे सर्वात प्रथम अगोदर मी हे बटाटे उकडायला टाकते। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। चला तर मग हे उकडायला टाकूया, उकडून घेऊया। बटाटे उकडून घेईपर्यंत आपण त्याची कणिक मळून घेऊया पराठ्यासाठी। तर हे मी 2 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन ॲड करूया, कारण या बेसनमुळे काय होतं, 2 चमचे बेसनमुळे काय होतं की याला खरपूस अशी चव पण छान येते आणि थोडं कुरकुरीत पण लागतात। याच्यात घालूयात थोडंसं मीठ, 1 चमचाभर मीठ। चला तर मग, आणि याच्यात थोडंसं तेल टाकूया आपण, जेणेकरून काय होतं की आपले पराठे फाटणार नाहीत। चला तर मग आता ही कणिक आपण मळून घेऊया। हे चांगलं मिक्स करून हे छानसं मळून घेऊया। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मऊसूद असं मळून घेऊया। कणिक आपली पीठ मळून झालेलं आहे। हे पहा, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मऊसूद आहे। तर आता याला आपण 10 मिनिट झाकून ठेवूया आणि तोपर्यंत बटाटे किसून घेऊया। हे उकडलेले बटाटे आपण स्मॅश करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। व्यवस्थित याला बारीक करून घेऊया आणि बारीक करून घेतल्यानंतर आपण त्याला थोडीशी तडका देणार आहोत, जेणेकरून याचा स्वाद खूपच छान येतो पराठ्यांचा। पराठे खाण्यासाठी पौष्टिक पण आहेत आणि झटपट पण होतात, त्याला काय एवढं मेहनतीची गरज नाही आहे आणि खमंग पण खुसखुशीत खरपूस भाजले की खूपच छान चव येते याला। चला तर मग आता आपण याला तडका देऊया। तर मंडळी, आपण साहित्य पाहूया याला काय काय लागणार आहे। हे किसून हे बारीक केलेले बटाटे आहे स्मॅश करून, 4 बटाटे होते। हे पहा, हे कोथिंबीर चिरलेली आहे, मिरची, आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता। फोडणीसाठी जिरं आहे, मोहरी आहे, हळद आहे आणि हे हिंग आहे आणि तेल आणि चवीपुरतं मीठ आणि तूप लागणार आहे आपल्याला पराठे भाजण्यासाठी। चला तर मग याला तडका देऊन घेऊया। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण आता 2 चमचे तेल घालून घेऊया। याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगली तडतडली की नंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया। जिऱ्याने खूप छान स्वाद येतो। त्याच्यात घालूयात थोडंसं हिंग, चिमूटभर हिंग, हे पचायला खूप चांगलं असतं। आता याच्यामध्ये घालूया आपण मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा, जो आपण थोडासा जाडसरच ठेवलेला आहे। जाडसर ठेचा ठेवायचा नेहमी, कारण त्याचा टेस्ट खूप छान येतो। एकदम बारीक नाही वाटून घ्यायचं। हे पहा, तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडंसं मीठ घालून घेऊया। मी ठेचा वाटताना थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून इथे आता जरासं कमी घालते मीठ। आता याच्यात आपण कोथिंबीर घालूया। हे पहा, आता आपण ते स्मॅश केलेले, बारीक केलेले बटाटे घालून घेऊया। त्याला चांगलं असं हलवून घेऊया, म्हणजे हे सगळं एकजीव होईल। हे असं तडका देऊन हे बटाट्याचं सारण तयार केलं की ह्याचा टेस्ट पण खूप छान येतो आणि पराठे आपले एकदम चविष्ट मस्त लागतात। सगळेजण खूप आवडीने खातात। बटाटा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचाच विषय आहे, त्यामुळे ह्याचे वेगवेगळे प्रकार आपण बनवून खाऊ शकतो।
तर त्याच्यात महत्त्वाचा पदार्थ आहे बटाट्याचे पराठे. खूपच छान टेस्टी आणि गरम गरम दह्यासोबत किंवा तुम्ही केचपसोबत कशासोबतही खाऊ शकता. चला आता आपलं सारण तयार झाले. हे आता आपण प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊयात. नाही, हे सारण थंड व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. आता आपण पिठाचे गोळे तयार करून घ्या. हे पहा, खूप छान असं मुरले पीठ 10 मिनिट ठेवलेलं. चला मग असं हे पहा, असे गोळे करून घ्यायचे. एकसारखे गोळे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला कमी जास्त पीठ जाणार नाही. आणि हे पहा, पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत. तसेच आपण आता ते सारणचे पण गोळे बनवून घेऊया. हे पहा, असे पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा. असे एकसारखे गोळे बनवून घेऊया. हे पहा, गोळे पण बनवून झालेले आहेत. तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया. चला तर मंडळी, आपण लाटायला सुरुवात करूया. ही कणिक थोडीशी कोरडी पिठामध्ये अशी बुडवून घ्यायची. नंतर याला गोल करायचं. हे तुम्हाला असं हाताने येत नसेल तर तुम्ही लाटून पण ते करू शकता, पसरवू शकता. हे पहा, आता याच्यामध्ये थोडंसं तूप लावूया, जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि त्याच्यावरती आपण थोडंसं कोरडं पीठ टाकणार आहोत. हे कोरडं पीठ टाकल्याने काय होतं की पराठा छान फुगतो पण, आणि हे सारण आणि पिठाच्या आतमध्ये थोडा गॅप राहतो, त्यामुळे हे चांगलं ह्याला फुगायला मदत होते. हे पहा, असं हे आपण ह्याला आता बंद करून घेऊया. आणि याचं जे वरती एक्स्ट्रा आलेलं जे पीठ आहे ते आपण हे काढून ठेवणार आहोत. हे पहा, ह्याला जरा असं आपण हाताने पसरवून घेऊया, म्हणजे जेणेकरून सारण त्याच्या कडापर्यंत जाईल. हे पहा, हे आता आपण लाटून घेऊया. तोपर्यंत गॅस चालू करूया, तवा गरम होईल तोपर्यंत. खूपच छान आणि गरम गरम मंडळी चहासोबत पण देऊ शकता. मुलांना खूप आवडतात बटाट्याचे पदार्थ. चहासोबत देऊ शकता किंवा चटणीसोबत देऊ शकता, दह्यासोबत देऊ शकता. ज्याला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. हे पहा, किती छान वळत आहेत, कारण याचं पीठ मी मऊसूत छान मळलं होतं, त्याच्यामुळे हे चांगलं पसरतं. हे पहा, हे पहा. आता तवा गरम झाल्यानंतर आपण हे तव्यावर शेकून घेऊया. तवा गरम झालेला आहे. याच्यावरती आपण थोडंसं तूप लावूया, जेणेकरून पराठा खाली चिटकणार नाही. तुम्ही पाहिजे तर तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता. इथे मी तूप वापरते, कारण मी हे घरी बनवलेलंच तूप आहे. चला मग पराठा टाकूया. हा जरा वरून थोडासा बुडबुडे आल्यासारखा वाटला की मग पलटी करून घेऊया. घरच्या घरी बनवून आपल्या घरच्या मंडळींना आपण काय खाऊ घातलं तर उलट आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. बाहेरच्या गोष्टी आता बघितलं ना, बाहेर किती मिसळ केलेले वगैरे असे पदार्थ मिळत आहेत. त्यापेक्षा आपण थोडी मेहनत करून घरीच जर बनवले तर आपले घरातील मंडळी पण निरोगी पण राहतील आणि पौष्टिक खाण्यामुळे त्यांना तब्येत पण चांगली राहील. सगळ्याच बाबतीत घरातले जे जेवण आहे ते खूपच चांगलं आहे. त्यामुळे नवीन नवीन असे प्रकार तुम्ही बनवून खा आणि खाऊ पण घाला. हे पहा, किती छान शेकतं, मस्त. आतमध्ये आपण कोरडं पीठ टाकलं ना, त्याच्यामुळे पराठे छान फुगतात. हे पहा, तर आपण याला तूप लावूया.
हे पहा मंडळी, किती छान असे फुगत आहेत आणि सुगंध पण किती छान येतो. आपण पिठामध्ये बेसन घातल्यामुळे, बेसन पीठ थोडंसं, त्यामुळे काय होतं की हे शेकताना पराठा ह्याला चांगला असा मस्त खरपूस भाजलं की ह्याला छान अशी चव पण येते आणि कुरकुरीत पण खायला लागतो. त्यामुळे खूपच छान लागतं. हा पहा किती सुंदर वाटतं. मुलं हे बघूनच येतात आणि खुशीने खातात. छान सुगंध येतो. छान असं शेकून पण छान घ्यायचं, कारण कच्चा राहायला नाही पाहिजे. थोडंसं स्लो गॅसवरती याला थोडं भाजून घ्यायचं, कारण जेवढं आपण जरा खरपूस भाजू तेवढा ह्याला टेस्ट खूप छान येते. चला तर मग आपण बाकीचे पण सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून घेऊया. मंडळी हे पहा, पराठे मस्त खमंग खुसखुशीत भाजलेले आहेत आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहेत. तर तुम्ही असे छान छान बनवून रेसिपी खा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमच्या पण काही सूचना असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या एकदम चमचमीत रेसिपीमध्ये. चला, थँक्यू.